ती मुलगी जिच्यावर सुभेदार कुटुंबाने डोळे झाकून विश्वास ठेवला, तीच प्रिया आज खोटी ठरली आहे. हो, तिनं इतका मोठा गुन्हा केला की आता तिचं घर नाही, ती ज्या घरात जाणार आहे ते तुरुंग आहे. प्रियाने खोटं बोलून, पुरावे जाळून आणि सगळ्यांनाच अंधारात ठेवून मधुभावना म्हणजे सायलीच्या वडिलांसमान असलेल्या व्यक्तीला 2 वर्ष अकारण त्रास दिला आणि अर्जुन सायलीचा नवरा एक सच्च्या माणसाला इतकी वर्ष न्यायासाठी लढत राहायला लागलं. पण अखेर सत्य समोर आलं. पूर्ण सत्य 30 दिवसात बाहेर आलं. प्रियानेच साक्षीला मदत केली. प्रियानेच पुरावे जाळले आणि खून केला होता, तो म्हणजे साक्षीने. हे सगळं आता घरात आणि प्रेक्षकांच्या मनातही आता प्रिया सजा भोगते. 7 वर्षांची शिक्षा. पण आता इतकं होऊनही गोष्ट इथे संपत नाही. कारण ठरलं तर मग मालिकेत येतोय आता 7 वर्षांच्या लीप आणि 1 ऑगस्ट नंतर आपल्याला पुन्हा दिसणार आहे प्रिया. तुरुंगातून 7 वर्षांची शिक्षा भोगून आल्यावर प्रिया ही परत आपल्याला ठरलं तर मग मालिकेत दिसणार आहे. हो, ती पुन्हा परत येणार आहे. कारण जर खलनायकाच नसेल तर ट्विस्ट कुठून येणार? म्हणूनच आता पुढे काय होणार? सायली अर्जुनच्या आयुष्यात प्रिया परत येणार आणि कोणता वाद घालणार? नवीन नातं, जुना राग की आणखी काही? हे सगळं जाणून घेण्यासाठी सबस्क्राईब करा मराठी साक्षी चॅनलला. कारण खऱ्या युद्धाला सुरुवात होणार आहे.